समृद्धी महामार्गापाठोपाठचा एक ड्रीम प्रोजेक्ट राज्य सरकारचा म्हणून या प्रकल्पाकडे बघितलं जातंय। भव्य असं स्वरूप आहे या प्रकल्पाचं। काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत, नागपूर ते गोवा अशी जोडणी असणारा प्रकल्प नेमका काय आहे ते बघूयात। कुठून कुठेपर्यंत जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग, तर नागपूर ते गोवा यांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे। या महामार्गाची लांबी आहे तब्बल 760 किलोमीटर इतकी। 6 पदरी हा महामार्ग असेल, म्हणजे 3-3 लेन असतील दोनही बाजूंना। वेळ किती वाचणार या महामार्गावरून प्रवास केला तर सगळ्यात कळीचा मुद्दा 18 ते 21 तास लागतात सध्या नागपूर ते गोवा या प्रवासासाठी। तो प्रवास थेट 8 तास इतक्या वेळेवर येऊन थांबणार आहे। किती जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाईल, तर वर्ध्यापासून हा महामार्ग सुरू होईल, तो थेट गोव्यापर्यंत जाईल। महाराष्ट्रामधले 12 जिल्हे, गोव्यामधला 1 जिल्हा असा या महामार्गाचा विस्तार असणार आहे। किती शक्तीपीठं जोडली जाणार आहेत, तर महाराष्ट्रामधली 3 शक्तीपीठं या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत, म्हणून त्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव दिलं गेलंय। कोणकोणती शक्तीपीठं, धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत, यामध्ये माहूरची रेणुका आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे, कोल्हापूरची अंबाबाई आहे, या मंदिरांचा समावेश आहे। याशिवाय अंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही 2 ज्योतिर्लिंग आहेत। नांदेडमधलं गुरुद्वारा असेल, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, गाणगापूर, नुसियावाडी, औदुंबर, कुणकेश्वर, पात्रादेवी ही सगळी धार्मिक स्थळं या महामार्गामुळे जोडली जातील। या महामार्गाचा जो विस्तार आहे तो प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पूर्व पट्टीचा आहे। महाराष्ट्राची उत्तर आणि दक्षिण टोकं महाराष्ट्राच्या पूर्व बाजूने या महामार्गामुळे जोडली जातील। कोणकोणते विभाग या महामार्गामुळे जोडले जातील महाराष्ट्राचे, तर विदर्भामधून हा महामार्ग सुरू होईल, तो मराठवाड्यामधून पुढे पश्चिम महाराष्ट्रात उतरेल, पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात आणि कोकणातून गोव्यापर्यंत जाईल। या प्रकल्पासाठी खर्च किती आहे हा आकडा खूप महत्त्वाचा आहे। या प्रकल्पासाठी तब्बल 86,300 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आलाय। प्रकल्पाची डेडलाईन किती आहे, 5 वर्षांची डेडलाईन या प्रकल्पासाठी ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे साधारण 2028-29 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे। आणि याच प्रकल्पाच्या जमीन संपादनाची अधिसूचना सध्या काढण्यात आलेली आहे। पण मग या प्रकल्पाला विरोध का होतोय? इतका मोठा प्रकल्प असेल, यामुळे पर्यटन वाढणार असेल, प्रवासाचा वेग कमी होणार असेल, तर शेतकरी विरोध का करतात? पहिलं कारण शेतकऱ्यांच्या विरोधाचं मोठ्या प्रमाणावर जमिनींचं भूसंपादन या प्रकल्पामध्ये केलं जाणार आहे। किती जमीन लागणार आहे प्रकल्पाला? आत्ताचा आकडा जो समोर आलाय त्यानुसार 8,000 हेक्टर जमीन या 12 जिल्ह्यांमधून संपादित केली जाणार आहे। शेतकऱ्यांचा विरोध यासाठी सुद्धा होतोय कारण बहुतांश शेतकऱ्यांना भीती ही आहे की जमिनीच्या मोबदला जो दिला जाणार आहे तो अत्यंत तुटपुंजा असेल। याशिवाय काही ठिकाणी पूरपट्ट्यातून हा महामार्ग जाणार आहे, त्यामुळे या महामार्गामुळे पुराचा धोका वाढेल अशी भीती अनेक जिल्ह्यांमध्ये व्यक्त होते, प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये। नद्यांच्या प्रवाहाला या महामार्गामुळे अडथळे निर्माण होतील असंही पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे आणि पूर परिस्थिती या महामार्गामुळे आणखी बिकट होईल असं अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं, स्थानिकांचं म्हणणं आहे। या महामार्गाला विरोध करण्यामध्ये राजकीय नेते सुद्धा आघाडीवर आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा समावेश आहे। कोणकोणते नेते विरोध करतायत? कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरचे सध्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी जोरदार विरोध केला या प्रकल्पाला। हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका ते घेत आहेत। समरजित सिंग घाटगे भाजपचे नेते आहेत कोल्हापूरमधले, त्यांचाही या प्रकल्पाला विरोध आहे। कोल्हापूरमधले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा या प्रकल्पाला विरोध आहे। याशिवाय नुकतेच खासदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी सुद्धा लोकांच्या भावना लक्षात घेता या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलंय। आता आपण बघतोय की कोणकोणत्या जिल्ह्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। सुरुवात होतीये या महामार्गाची वर्ध्यामधून, वर्ध्यामधून खाली विदर्भामधल्या यवतमाळपर्यंत हा येईल। यवतमाळ नंतर मराठवाड्यामधल्या हिंगोली, नांदेड, बीड असा प्रवास करत पुढे लातूर, परभणी सुद्धा यामध्ये आहे, मग खाली उस्मानाबाद, सोलापूरला उतरेल, सोलापूरहून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर आणि मग सिंधुदुर्ग असा प्रवास करत हा महामार्ग कोकणामधून खाली उतरून गोव्याला जोडला जाईल। त्यामुळे वर्ध्यापासून सुरू होणारा महामार्ग गोव्यापर्यंत जातोय। वर्धा ते नागपूर हा महामार्ग आधीच जोडला गेलेला असेल, त्यामुळे नागपूर ते गोवा असा या महामार्गाचा प्रवास आहे। 700 किलोमीटरपेक्षा जास्त असा या महामार्गाची रुंदी आहे
लांबी आहे आणि या महामार्गाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांकडून आता विरोध व्हायला लागला आणि प्रामुख्यानं जो विरोध होतोय तो कोकणात होतोय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतोय। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या महामार्गाला विरोध करणारे राजू शेट्टी काही वेळातच आपल्या सोबत असतील। याशिवाय प्रमोद जठार भाजपचे नेते आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। माफ करा, नाव चुकलंय, प्रमोद राठोड भाजपचे प्रवक्ते या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। रविकिरण सर, बरेचदा आपण अशा प्रकल्पांवर बोललेलो आहोत, पण शक्तीपीठ महामार्ग हा असा एक प्रकल्प आहे जो समृद्धी महामार्गाच्या सुद्धा पुढे जाणार आहे। या प्रकल्पाचा सुरुवातीचाच प्रस्तावित आकडा हा जवळपास समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाच्या खर्चाच्या आकड्याला मागे टाकणार आहे। इतका मोठा प्रकल्प जेव्हा प्रस्तावित केला जातो त्यावेळेस अर्थातच सरकार त्याच्या फायद्या तोट्यांचा विचार करतं, पण आज सुरुवात होताना जर शेतकऱ्यांचा इतका प्रखर विरोध होत असेल तर हा प्रकल्प पूर्णपणे विचार करून आणला गेलाय असं म्हणता येईल का? नाही कविता, काय झालंय की अलीकडच्या काही वर्षांमध्ये विकासाचे प्रकल्प आखत असताना काही मूलभूत गोष्टींवर विचार कमी होतोय की काय असं वाटायला लागलंय। विकासाचे प्रकल्प आणलेच पाहिजेत, त्याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही, परंतु विकास करत असताना त्याची झळ बसणाऱ्या व्यक्तींना आपण विश्वासात घेतलं पाहिजे, हे त्याचं बेसिक म्हणजे पायाभूत गोष्ट आहे त्याची। आणि जर शक्तीपीठ महामार्गाला इतका तीव्र विरोध होत असेल आणि त्याच्यात सत्ताधारी पक्षाचे सुद्धा लोक उतरत असतील, सत्ताधारी आघाडीचे, तर मग मात्र चिंतेची बाब आहे। मग याचा अर्थ असा की या प्रकल्पाचा अहवाल कोणी तयार केला, तो अहवाल तयार करत असताना कोणाला विश्वासात घेतलं गेलं, स्थानिकांशी चर्चा केली का, तिथल्या लोकांना सांगितलं का की हा प्रकल्प कसा आहे, कुठून जाणार आहे, त्याचा फायदा काय होणार आहे। कारण सांगली कोल्हापूर भागामध्ये खूप सुपीक जमिनी आहेत, त्या सुपीक जमिनीतून शेतकरी उत्पादन काढतात, त्यांना बहुतेक आपली जमीन जाईल या प्रकल्पामध्ये आणि आपलं नुकसान होईल असं वाटतंय, म्हणून तर ते विरोध करतायत। कारण याच्या आधी त्यांनी असा तीव्र विरोध अलीकडच्या काळात दुसऱ्या कुठल्या गोष्टीला केल्याचं मला आठवत नाही आणि समृद्धीचं नाव काढलं। तसंच कविता असं आहे की समृद्धीच काय, आणखी बऱ्याचशा प्रकल्पांबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की कन्सल्टंट हा जो प्रकार आहे ना, हे सल्लागार नेमले जातात वेगवेगळे, ते सल्लागार नेमकं कोणाशी सल्लामसलत करतात, काय रिपोर्ट तयार करतात, कोणासोबत बैठका घेतात, आणि जर लोक नाराज असतील तर त्या नाराज लोकांना विश्वासात घेण्याचं काम मग नेमकं कुणाचं आहे, सल्लागार कंपन्यांचं आहे का हा प्रकल्प ज्यांना करायचा आहे त्या राज्यकर्त्यांचा आहे, याच्यावर सुद्धा नीट विचार झाला पाहिजे। आणि या मागण्या केवळ लोकप्रतिनिधी करू शकतात, आपण माध्यम क्षेत्रातले लोक यावर फक्त प्रतिक्रिया छापू शकतो लोकांच्या। आणि समृद्धीबद्दल सुद्धा आता बोलताना अनेक त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत की या महामार्गाचा उपयोग कसा होतोय, किती होतोय, वाहकांना आपल्या चालकांना तंद्री लागते, त्यांना या महामार्गावर त्याच्या सुरक्षेचा सुद्धा मुद्दा निर्माण झालेला आहे। आणि इतका मोठा एक प्रकल्प झाल्यानंतर जेव्हा दुसरा प्रकल्प येतो, जेव्हा नागपूर ते रत्नागिरी असा जोडणारा एक महामार्ग ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि असं असताना हा दुसरा महामार्ग का, असाही प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो। राजू शेट्टी आता आपल्या बरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेत। राजू शेट्टी सर, स्वागत आहे तुमचं चर्चेत। नमस्कार। नमस्कार। विरोध तुम्ही सुद्धा करताय शक्तीपीठ महामार्गाला, सुरुवातीला मला सांगा काय काय कारणं आहेत तुमच्या विरोधाची या महामार्गासाठी? एक तर हा जो महामार्ग आहे तो पूर्णपणे अव्यवहार्य आहे। बरं। आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्यावर जर तुम्ही बोलाल, चर्चा केली तर ते सांगतात की त्यांचा जो काही नागपूर ते कोल्हापूर हा महामार्ग आहे, नुकताच तो बांधून पूर्ण झालेला आहे, त्याच्यावर करोडो रुपये खर्च झालेले आहे आणि त्याच्यातून जी टोल वसुली होते ती टोल वसुली त्यांना अपेक्षित होती तेवढी होत नाही। उदाहरण द्यायचं झालं तर सांगली जिल्ह्यातल्या कवटेमंकाळ तालुक्यातील शिरडोनचा जो टोल नाका आहे, त्या टोल नाक्यावर दररोज 40 लाख रुपये इतका टोल वसूल व्हायला पाहिजे होता, त्यांना तो अपेक्षित होता डीपीआर मध्ये, त्यांनी तसं नमूद केलं होतं, पण तिथं केवळ 7 ते 8 लाख रुपये टोल वसूल। त्याचा अर्थ सध्या प्रचलित असलेल्या रस्ताच आर्थिकदृष्ट्या जे त्यांचं गणित आहे ती गणित बिघडवणारं आहे। मग असं असताना त्याला बरोबर समांतर, कारण शक्तीपीठ महामार्गाचा डीपीआर बघितला तर तो आणि कोल्हापूर नागपूर हा महामार्ग जवळपास शेवटपर्यंत समांतर पद्धतीने जातात,
त्यातल्या दोन्ही रस्त्यामधलं जास्तीत जास्त अंतर हे 22 किलोमीटरचं आहे आणि कमीत कमी अंतर हे 3 किलोमीटर चाललेलं आहे. अपेक्षित तिथून आर्थिक सोर्स निर्माण होत नाही. असं असताना दुसरा महामार्ग करण्याचं कारण काय? जी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी कुठल्या तीर्थक्षेत्रामध्ये जात असताना म्हणजे पंढरपूर असू दे, तुळजापूर असू दे, परळी असू दे, औंढा नागनाथ असू दे किंवा अगदी कोल्हापूरची महालक्ष्मी असू दे किंवा श्री क्षेत्र दत्त नरसोबावाडी असू दे, ट्रॅफिक जाम झालं, 4-4, 5-5 तास लोक रस्त्यावर रेंगाळत राहिले किंवा त्यांना खोळंबून राहिले. असं कधी घडलंय का? कुठल्या भाविकांनी मागणी केली होती का या असा प्रकारचा शक्तीपीठ तयार करून? अगदी कोल्हापूरहून गोव्याला जायचं म्हटलं तरी सुद्धा 3-4 मार्ग आहेत. आंबोलीतून जाणारा मार्ग आहे, गगनबावड्याकडून जाणारा मार्ग आहे, अनुस्कुऱ्यातून जाणारा मार्ग आहे, बेळगावकडून जाणारा मार्ग आहे. आणि असं हे कुठले या घाटात सुद्धा ट्रॅफिक जाम होत नाही. मग अजून एक नवा मार्ग काढायचा आणि राधानगरी, भुदरगड, करवीर, कागल, शिरोळ, हातकणंगले हा संपूर्ण जो सुपीक पट्टा आहे ज्याच्यामध्ये इतकी शेती चांगली पिकते की शेतीसाठी लागणारी जी जमीन आहे त्या जमिनीची किंमत 40 लाख 45-40 लाख रुपये एकर आहे. मग शेती करण्यासाठी, मी कमर्शियल वापरासाठी म्हणत नाही आहे, म्हणजे इतके मेहनती शेतकरी आहेत आणि ते जर का भूमिहीन होत असतील, त्यांना देशेतोडीला लावलं जात असेल तर मग शेतकऱ्यांनी का विरोध करू नये? त्याचबरोबर जो दिला जाणारा मोबदला आहे तो समृद्धीला ज्या पद्धतीने मोबदला दिला तसा नाही आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाच्या काळामध्ये जी दुरुस्ती केलेली आहे त्या दुरुस्तीमुळं सक्तीचं भूसंपादन करण्याचा अधिकार प्रशासनाला मिळालेला आहे. पोलीस बळाचा वापर करून जर का शेतकऱ्यांना त्या शेतावरून बेदखल केला जाणार असेल आणि दिला जाणारा मोबदला हा समृद्धीच्या केवळ 40% मिळणार असेल तर मग मला सांगा की समृद्धीतून या महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांना आर्थिक समृद्धी मिळाली. त्यातून आमदार खासदारांचे घाऊक खरेदी विक्रीतून मोठे मोठे बाजार निकटातून कुणाला शक्ती मिळणार आहे? आणि पुन्हा एकदा या सगळ्या लोकप्रतिनिधींचं खरेदी विक्री करण्यासाठी, पैसा उभा करण्यासाठी हा मार्ग काढला जातो का? कारण भाविकांची 4 मुद्दे राजू शेट्टीजी उपस्थित केलेले आहेत आणि हे 4ही मुद्दे महत्वाचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा, प्रमोदजी तुम्ही हे 4ही मुद्दे ऐका कारण पुढचा प्रश्न यावर तुमच्यासाठी असेल. पहिला मुद्दा आहे त्यांचा की आधी याच मार्गाचा एक मार्ग बांधून तयार झालेला आहे, तो अव्यवहार्य ठरलाय, हे सरकारनेच दिलेल्या माहितीवरनं सिद्ध होतंय. दुसरी, अशा प्रकारचा मार्ग आम्हाला हवाय अशी मागणी ना भाविकांनी केली होती ना महाराष्ट्रातल्या कुठल्या लोकांनी केली होती, मग हा महामार्ग का? तिसरी, या महामार्गासाठी जाणाऱ्या बहुतांश जमिनी या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहेत, त्या का घेतल्या जात आहेत? आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जो मोबदला या जमिनींसाठी दिला जाणार आहे तो तुटपुंजा असणार आहे, मग शेतकऱ्यांनी जमिनी का द्यायच्या? आता इतकं सगळं जर असेल तर मग हा प्रकल्प विचार करून आणला जातोय असं म्हणायला कुठेही वाव नाहीये. खरं म्हणजे याच्यामध्ये मला असं वाटतं की आता शेट्टी साहेबांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यामधले खरंच काही गोष्टी या सगळ्यांच्याच त्याच मागण्या आहे. आपण प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा रस्ता जेव्हा डिझाईन केला गेला किंवा जेव्हा हा प्रकल्प सादर केला गेला तेव्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हा आजच्या साडीचा रस्ता नाही, हा येणाऱ्या भविष्यकाळाचा रस्ता आहे. पुढे होणाऱ्या सगळ्या ज्या आपल्या डिमांड्स आहेत, ज्या व्यापार आहे, जे औद्योगिकरण होणार आहे त्या गोष्टीला दृष्टीपथामध्ये ठेवून हा सगळा डिझाईन केलेला रस्ता आहे. आता आपण जे 4 मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, मला असं वाटतंय की जे पॅरलल रस्त्यांसंदर्भात आता आपण या ठिकाणी बोललात, तर मला असं वाटतं की पॅरलल रस्ते ही आपण आज त्याच्यातली जे ट्रॅफिक व्हॉल्यूम आहे, हा ट्रॅफिक व्हॉल्यूम जर कन्सिडर केला तर पुढच्या 25 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये तो ट्रॅफिक व्हॉल्यूम किती राहील आणि त्याचं कशा पद्धतीने तिथं ट्रॅफिक कंजेक्शन होईल आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून काय सोयीस्कर होईल, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून हा रस्ता डिझाईन केलेला असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. दुसरं, आपण जे म्हणालात की भाविकांनी याची डिमांड केलेली आहे का किंवा काय, माझं परत याला सुद्धा हेच उत्तर या ठिकाणी असं राहील की डिमांड करताना सरकार सुद्धा जेव्हा एखादा प्रोजेक्ट डिझाईन करतं किंवा कुठल्याही याच्यामध्ये आपण जेव्हा काही प्लॅनिंग करतो तेव्हा पुढे होणाऱ्या गोष्टींमध्ये काय काय त्रास होऊ शकतात त्या दृष्टिकोनातून काय काय पर्यायी मार्ग आपण त्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो, हा सुद्धा मला असं वाटतं. मला वाटतं ना तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्येच आम्हालाच प्रश्न उपस्थित असे होत आहेत की तुम्ही सांगताय की पुढच्या भविष्याचा जो रस्ता त्या मार्गासाठी तयार आहे
तोच आधी अव्यवहार्य आहे. त्याच्यावरच पुरेशा गाड्या नाहीयेत, त्याच्यावरच पुरेसा टोल जमा होत नाही. मग आपण 25-30 वर्षांनी त्या रस्त्यावर गर्दी होईल, मग त्याला पर्यायी रस्ता लागेल म्हणून एक रस्ता तयार करायचा. त्यासाठी 86,000 कोटी आता खर्च. जो रस्ता बांधायला 5 वर्ष लागणार आहेत त्या रस्त्याची तयारी मग 25 वर्ष अगोदर का करायची आपण? 25 वर्षाच्या नंतरचा म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश हा आहे की पुढे आपण जे म्हणताय की तिकडे ट्रॅफिक व्हॉल्यूम कमी आहे. आपण जर बघितला तर की नागपूर पासून आज गोव्यापर्यंत हा जो मार्ग आहे याच्यामध्ये पुढच्या दृष्टिकोनातून म्हणजे पॅरलली आपण जर विचार केलात की आपल्याला जो इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो, जो वेगवेगळे औद्योगिक आपल्याला याचा फायदा होतो, या सगळ्या दृष्टिकोन जो ऍक्सेस वेगवेगळ्या जिल्ह्यांचा याच्यामधनं आपल्याला होणार आहे तो सध्याच्या रस्त्यामध्ये मला असं वाटतं की ट्रॅफिकचा जर दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर हा सगळ्या कुठेतरी याच्यामध्ये आपल्याला याचा नक्की फायदाच होणार आहे. दुसरी गोष्ट आपण जे याच्यामध्ये आणखी आता बोललात की सुपीक जमिनी, शेतकऱ्यांच्या ज्या सुपीक जमिनी याच्यामध्ये जाणार आहे, मला असं वाटतं की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा प्रोजेक्ट पूर्ण होणारच नाही आणि तो पूर्ण करण्याचं मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं किंवा सरकारचा सुद्धा तो विचार नाही. 100% यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा विकासाच्या दृष्टिकोनातला हा जो एवढा मोठा हा महामार्ग आहे तो होणार आहे. आणि चौथा मुद्दा जो आपण या ठिकाणी आता बोलला मोबदल्याच्या संदर्भात, तर मोबदल्याच्या संदर्भात मला हे म्हणायचं आहे की 100% हा सरकार आणि तिथल्या जे शेतकरी आहेत किंवा जे जमीन मालक आहेत यांच्यामध्ये जी काही चर्चा होईल त्यातनं जो काही मार्ग निघेल आणि जो मार्ग तिथल्या शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकांना त्यांना तो पटेल त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती होईल, मला असं याच्यामध्ये सांगायचं आहे. बरं, मला रविकिरण सरांकडे जायचंय पण शेट्टी सरांनी बोट वर केलं. तर शेट्टी सर तुमचा मुद्दा अगदी थोडक्यात मांडा, मग मला रविकिरण सरांकडे जाता येईल. नाही, मला एवढंच सांगायचं आहे की जर का तुम्हाला शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करायचं असेल तर या रस्त्याबद्दलची पुरेपूर माहिती द्यायला कुणीच तयार नाही. एवढी गुप्तता का? कारण MSRDC कडे मी स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे. काय नेमका रस्ता कसा आहे, काय आहे, त्याला खर्च किती येणार आहे, टोल किती जमा होणार आहे, किती वर्षात तो टोल राहणार आहे, भाविकांना किती वर्ष टोल द्यावा लागणार आहे, त्याला बाकीच्या शाखा कुठल्या काढल्यात या संदर्भातली माहिती गेले 15 दिवस मी मागण्याचा प्रयत्न करतोय, पण आमच्याकडे ती माहिती उपलब्ध नाही असं मला उत्तर मिळतंय. मग मला सांगा की नेमकं ही माहिती कुणाकडे आहे आणि एवढी गुप्तता पाळायचं कारण काय? दुसरी गोष्ट, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सांगली, कोल्हापूर ह्या भागामध्ये प्रचंड महापूर येत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये हा महामार्ग 3 नद्या ओलांडून जाणार आहे आणि आज महापुराला सगळ्यात मोठं कारण काय असेल तर ते नदीवर बांधलेले पूल आणि त्या पुलाचे भरावे हेच आहे. अगदी जागतिक जे पथक आलेलं होतं त्या पथकानं सुद्धा हेच मत व्यक्त केलेलं आहे. मग या संदर्भामध्ये काय उपाययोजना करणार आहे हे सुद्धा सांगत नाही. म्हणजे केवळ या रस्त्याला जाणारी शेती नव्हे तर जी रस्त्याला जाणार नाही ती शेती सुद्धा बेचिराख होणार आहे. आणि असं असताना मग शेतकऱ्यांचा विचार केला जाणार नाही का? आणि मग कधी शेतकऱ्याला विश्वासात घेणार आहे? एवढाच माझा मुद्दा आहे. नाही, बरोबर आहे, हा तुमचा मुद्दा आणि खूप महत्वाचा आहे. कारण तुम्ही सांग की जर इतक्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असतील, 8,000 हेक्टर आपण जमिनींचा आकडा म्हणतोय आता, तो कदाचित वाढूही शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरीच्या जमिनी जाणार असतील तर प्रश्न फक्त जमिनींपुरता मर्यादित राहत नाही तर आजूबाजूच्या इकॉलॉजीवर त्याचा काय परिणाम होतो याचाही विचार करायला पाहिजे. रविकिरण देशमुख सर, कायम रस्ते बांधताना, इतके मोठे प्रकल्प आणताना असं सांगितलं जातं की एकदा हा रस्ता उभा राहिला की त्याच्या आजूबाजूला उद्योग आणि व्यवसाय येतील, पण फक्त रस्ते बांधल्यानं उद्योग आणि व्यवसाय येत नसतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. समृद्धी महामार्गाचं आत्ताचं जर उदाहरण घेतलं त्यालाही वर्ष पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला असं खरंच आपल्याला ठोसपणे म्हणता येईल का की एकदा रस्ता तयार झाला की मग आजूबाजूच्या गावांचा विकास झालाच म्हणून समजा? कविता, फार चांगला प्रश्न आहे. मी 3 गोष्टी सांगतो याच्या उत्तरामध्ये. पहिली गोष्ट अशी की मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बांधत असताना आपण सॅटेलाइट टाउनशिप उभारण्याची गोष्ट केली होती की सॅटेलाइट टाउनशिप उभारण्यामुळे या रस्त्यावरचा जे खर्च आहे एकंदरीत तो लवकर वसूल होईल आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा उपयोग चांगल्या अर्थाने होऊन एक नवीन डेव्हलपमेंटला चालना मिळेल. कारण मुंबईवरचा बोजा जो आता वाढलेला आहे आणि मुंबईची कुंठित अवस्था आली आहे विकासाच्या बाबतीत तो होईल. आज सॅटेलाइट टाउनशिप दिसत नाही. दुसरी गोष्ट, समृद्धी महामार्गाच्या शेजारी ग्रोथ सेंटर उभारणार आपण अशी घोषणा करून झाली. आज समृद्धी महामार्ग सुरू झाला, त्याचा शेवटचा टप्पा आपण 1-2 महिन्यामध्ये सुरू करण्यापर्यंत आलोय. अजूनही ग्रोथ सेंटरची चर्चाच आहे. या ग्रोथ सेंटरमध्ये शेतकऱ्यांना आपण विकासात सहभागी करून घेणार होतो, बऱ्याच काही गोष्टी करणार होतो, तर त्याच्या निविदा प्रक्रियेचं सुद्धा आता काही तपशील मिळत नाही. तिसरी गोष्ट कविता,
सगळ्यात महत्वाचं, पुण्यामध्ये हिंजेवाडीची उभारणी करत असताना एक आयटी सिटी आपण उभं केली आदर्श, हा. जसं काय आपली सिलिकॉन व्हॅलीच आपण उभी करतोय कॅलिफोर्नियामध्ये अशा पद्धतीने. मला सांगा, काही दिवसांपूर्वीच बातम्या आल्या की इथल्या 37 कंपन्या निघून गेल्या म्हणून. आधी कोणी म्हणाले की राज्याच्या बाहेर गेल्या, मग उद्योगमंत्र्यांनी खुलासा केला की नाही नाही, राज्याबाहेर नाही गेल्या, ते इतरत्र गेल्या. मला सांगा, हिंजेवाडीमधून जर पायाभूत सुविधांची कमतरता आहे, वाहतुकीची कोंडी होते, इथल्या आमच्या उद्योगावर परिणाम होतो असं सांगू, जर 37 कंपन्या जर इतरत्र जात असतील, मग त्या महाराष्ट्रात जरी गेल्या, तर मग हिंजेवाडी विकसित करण्याचा म्हणजे हेतू कितपत नुसतं सफल झालाय? रस्ते बांधले याच्यावर म्हणजे खरं तर विकास public आला debate असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे रस्ते बांधत असताना त्याच्या आजूबाजूला काय करणे, राजू शेट्टी जो आरोप करतात तो तर गंभीर आहे. इथे फक्त रस्त्याची माहिती मिळत नाही तर बाकीची माहिती काय मिळणार, तिथल्या विकासाची माहिती काय मिळणार? प्रमोदजी, एक प्रश्न, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणून, आणि दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो म्हणून तुम्हाला विचारते. मी खूप इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न केला की हा जो 86,300 कोटी रुपयांचा आकडा आहे या प्रकल्पाच्या खर्चाचा, हे 86,300 कोटी रुपये नेमके येणार कुठून आहेत? महाराष्ट्र सरकारकडून येणार आहेत, कुठून लोन घेतलं जाणार आहे, कुठून येणार आहेत हे पैसे? याच्यामध्ये आपण आता सांगितलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे का, तर 100% आहे. कारण आपण बघितलं असेल की समृद्धी मार्गाच्या वेळेस सुद्धा बराच लोकांचा विरोध झाला होता, स्थानिक लोकांचा विरोध झाला होता. मात्र त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यानंतरच तो प्रोजेक्ट पूर्ण केला गेला. आणि आज सुद्धा मला असं वाटतं की जरी आपण म्हणत असलो की औद्योगिक आजूबाजूचे शहरं आणखी विकसित झालेली नाहीयेत, त्या दृष्टिकोनातून पावले टाकली गेली आहेत. 86,300 कोटी रुपयांची नेमकी व्यवस्था काय असणार आहे, कुठून येणार आहेत पैसे? हा पैसा वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे समजा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, त्या पद्धतीने हा सगळा पैसा या ठिकाणी उभा केला जाणार आहे. तर याच्यामध्ये मला आपल्याला एक गोष्ट जी आपल्या तुम्ही जे उत्तर देताय ते खात्रीपूर्वक आहे. 86,300 कोटी रुपये हे केंद्र आणि राज्य सरकारच देणार आहेत, कुठल्याही बाह्य संस्थांचं यामध्ये मदत नसणार आहे? ते याच्यामध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट त्यांनी जो डिझाईन केलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी ऑप्शन्स ओपन ठेवलेले आहे. मात्र याच्यामध्ये सांगताना मला हे प्रामुख्याने हे म्हणजे असं आहे प्रमोदजी, ही खूप गंभीर बाब आहे. 86,300 कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य सरकार प्रस्तावित करतं, त्या प्रकल्पासाठी 12 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिसूचना निघते संपादनाची, पण आपल्याला हेच माहित नाहीये की ते 86,300 कोटींची व्यवस्था कुठून केली जाणार आहे. कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा डिझाईन केला जातो तेव्हा त्या प्रोजेक्टचं डिझाईन करताना त्याच्यावर जे फंड्स आपण ठेवतो एकदाच त्याला द्यायची गरज नसते, त्याला टप्प्याटप्प्याने तो पैसा त्या ठिकाणी पुरवला जातो. मात्र याचं पूर्ण नियोजन करताना तर पूर्ण तो पैसा येणार कसा आणि तो पैसा जाणार कसा याचं पूर्ण नियोजन केलेलं असतं. तेच नियोजन तर आता नाहीये. म्हणजे राजू शेट्टी जो आरोप करतायत की या प्रकल्पाबाबत पारदर्शकता नाहीये, तो खरा आहे असं मानायला वाव आहे. नाही, याच्यामध्ये पारदर्शकता नाही असं मी म्हणणार नाही. याच्यामध्ये जर आपण जिल्हाधिकाऱ्यांना जर आपण संपर्क केला तर मला असं वाटतं की आता जी अधिसूचना 7 तारखेला निघाली आहे, MSRDCचा प्रकल्प जिल्हाधिकारी कसे सांगतील खर्च किती आहे तो? नाही, भूसंपादन अधिकारी जे त्या ठिकाणी आहेत त्यांना राजू शेट्टी साहेबांनी जे आता सांगितलं की आम्हाला त्याची माहिती मिळत नाहीये, तर त्याच्यामध्ये मला सांगितलं की भूसंपादन अधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सगळ्या सूचना आलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून नाही, माझा प्रश्न भूसंपादनाबद्दलचा नाहीये. राजू शेट्टीची शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. जे या प्रकल्पाबद्दल वाचताना माझ्या समोर आलं तो ते तुम्हाला विचारावं असं वाटतंय. अनेक जणांचा असा सूर आहे की बऱ्याचशा बाह्य कंपन्या, म्हणजे मग वर्ल्ड बँक असेल किंवा जागतिक स्तरावरच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, ते आता कर्ज देऊ शकतात. भारत ही त्यांच्यासाठीची मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे कमी व्याजदरानं मोठा पैसा भारताला उपलब्ध होऊ शकतो. या सगळ्याला भुलून इतके मोठमोठे प्रकल्प आखले जात आहेत, पण सरते शेवटी भारताची जनता, ज्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा आला, कर्जाच्या विळख्यामध्ये लोटली जातीये. हे खरं आहे का? 100% खरं आहे. कारण मोठमोठे प्रकल्प उभा करायचे किंवा ती घोषित करायचे, त्याच्यामध्ये ठेके देत असताना त्यांना प्रकल्प उभा केल्यानंतर प्रकल्प चालतो का नाही चालतो याच्यापेक्षा ठेका देण्यामध्ये जास्त रस आहे. कुठल्याही पक्षाचं किंवा आघाडीचं सरकार असो, त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणूनच मी म्हटलं, समृद्धीतून अनेकाला समृद्धी मिळाली आणि आता शक्तीपीठातून किती लोकांना शक्ती मिळणार आहे मला माहित नाही, परंतु केवळ त्याच उद्देशाने केलं. मी MSRDCच्या मुख्य जे सूर्यवंशी म्हणून आहेत त्यांना मी वारंवार विचारलं, अरे याचं आम्हाला सांगा काय, तुम्ही पैसा कसा जमावणार आहे, किती येणार आहे, टोल किती जमावणार आहे, कसा द्यावा लागणार आहे, भाविकांना किती टोल द्यावा लागणार आहे, काही सांगायला तयार नाहीत. त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही. आणि मग पारदर्शकता कसली आलेली आहे. कालच मी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. मी म्हटलं, तुम्ही अधिसूचना काढताय पण तुमच्याकडे माहिती आहे काय, तुम्ही शेतकऱ्याला किती पैसे देणार आहात, कसं देणार आहे? ते म्हणतात आम्हाला काही माहित नाही, आम्हाला एवढा आदेश आला की सक्तीचं भूसंपादन करा. म्हणजे इथं काय मोगलाई आहे काय? वर्ण आदेश आला आणि संपादन केलं, कुणासाठी करायला लागलाय? म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना पैसा गुंतवता यावा
म्हणून शेतामध्ये राबून खाणाऱ्या शेतकऱ्याला त्याला बेदखल करायचं आणि त्याची शेती हिसकावून घ्यायची. मग तुम्हाला खरोखर तुमच्या भावना चांगल्या आहेत तर मग टोलमध्ये शेतकऱ्याचा हिस्सा ठेवा ना. जेवढी आमची जमीन आहे ते भांडवल समजा आणि त्याचा हिस्सा आम्हाला द्या. ते का देत नाही बरं? बरोबर आहे. म्हणजे जेव्हा मोठे प्रकल्प आखले जातात त्यावेळेस शेतकऱ्यांकडनं जमीन भूसंपादनाच्या माध्यमातून घेतली जाते, त्यांना मोबदला किती द्यायचा यावर खूप चर्चा होतात. पण राजू शेट्टी यांनी जो मुद्दा मांडला तो खूप महत्वाचा आहे. जिथे प्रकल्प येतात त्या प्रकल्पामधनं ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना कायमस्वरूपी मोबदला मिळेल अशी व्यवस्था का केली जात नाही? जर रस्त्याचा प्रकल्प असेल, टोल वसूल केला जाणार असेल तर त्या टोलमध्ये त्या शेतकऱ्यांचा सहभाग का नसावा या प्रश्नावर प्रत्येकानं विचार करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर 86,000 कोटी रुपयांचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणला जात असेल तर त्या प्रकल्पाबाबतची खडानखडा माहिती फक्त प्रकल्प बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांनाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला मिळणं हा महाराष्ट्राचा लोकशाहीतला अधिकार आहे. आणि तो जर मिळत नसेल तर मग मात्र या प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह फक्त बाधित शेतकरीच नाही तर महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती उपस्थित करू शकते. आणि म्हणूनच प्रकल्पांसंदर्भातली संपूर्ण माहिती पुढे येईपर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश जर असाच चालू राहिला तर आश्चर्य वाटायला नको. आजच्या चर्चेमध्ये आपण तीनही मान्यवर सहभागी झालात, या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.